हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रह्मांडामध्ये खूप मोठे बदल होत आहेत. तर हे बदल कशाच्या संदर्भात आहेत? तर आपल्याला माहिती आहे गुरूंचं परिवर्तन होत आहे. गुरु एक असा ग्रह आहे जो की सगळ्यांसाठी खूप भाग्यकारक आहे, खूप शुभ आहे आणि त्याचं ट्रान्झिट होत आहे, परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन आपल्याला माहिती आहे मिथुन राशीमध्ये होत आहे. तर मिथुन राशीमध्ये होणार आहे परिवर्तन आपल्याही सर्वांच्या जीवनामध्ये काय चेंजेस घेऊन येत आहे तेही आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे मागील काही काळांपासून खूप जास्त निगेटिव्हिटी होती, परेशानिया होती, एक प्रकारची भीती होती, मनामध्ये बेचैनी होती, अस्वस्थता होती. तर हे जवळपास 18 महिन्यांपासून सुरू आहे अँड एक कुठलेही कार्य होत नव्हते, भागीदारी व्यवस्थित होत नव्हती, बिझनेस व्यवस्थित होत नव्हता, लोकांच्या मनामध्ये मनमुटाव होत होता, एक प्रकारची भीती, बेचैनी, अस्वस्थताही तुम्हाला जाणवली असेल. तर हे सर्व जे काही होतं ते वाईट ग्रहांचं दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. परंतु आज 14 मे तर ही तारीख खूप शुभ आहे. कशासाठी? तर आपल्याला माहिती आहे गुरूंचं परिवर्तन होत आहे. एक शुभ ग्रह आहे, कधीही कोणाला दुःख देऊ शकत नाही असा हा ग्रह आहे अँड खूप मोठा ग्रह आहे. सो संतान वृद्धी, अभ्यासामध्ये प्रगती, व्यवसायामध्ये उन्नती, समृद्धता, तसेच एक प्रकारे सगळ्याच प्रकारची समृद्धता, पॉझिटिव्हिटी आपल्याकडे गुरु महाराज घेऊन येतात. आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण गुरूंचे भक्त आहोत, त्यांची सेवा मनापासून करत असतो. कोणी ज्ञान मार्गाने करतो तर कोणी भक्ती मार्गाने सेवा करत असतो. तर प्रत्येक प्रकारे आपण गुरूंशी त्या कारणाने आपण नेहमी अटॅच होत असतो. तर अनेक ग्रहांचे जे हे परिवर्तन होत असतात तर त्यानुसार आपल्याही जीवनामध्ये परिवर्तन होताना आपल्याला दिसून येत असतात. सो ब्रह्मांडाची ही जी हालचाल आहे ती आपल्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या ऊर्जा क्लीन्स होण्यासाठी मी तुमचा ऑरा क्लीन करत आहे. तर तुमच्या आभामंडलमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहेत, नकारात्मक ऊर्जाने तुम्हाला घेरलेलं आहे ते दूर निघून जावे यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्यांच्याकडे पुन्हा बॅकफायर व्हावी यासाठीही मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. तर तुमचा आभामंडल जो आहे त्याला कोणतीही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा अटॅच करू शकणार नाही. सर्वांनी आजच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार 108 वेळेस करायचा आहे. तर पाहूया हे गुरूंचं परिवर्तन, राशी परिवर्तन जे मिथुन राशीमध्ये होत आहे तर ते आपल्यासाठी काय घेऊन येत आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आपण ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर तुम्हीही तुमच्या गुरूंचं स्मरण करा. तसेच तुमच्या क्वेश्चन्सवरती तुम्हाला मेडिटेट करायचं आहे. जो काही प्रश्न आहे त्यावरतीही तुम्हाला मेडिटेट करायचं आहे. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाही आहेत. तर नक्कीच तुम्हा इतक्या दिवसापासून जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर करत जा. तर नक्कीच येथे दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून तुमच्या जीवनावरती एक बर्डन होतं, एक असलं तरी खूप जबाबदाऱ्यांचं ओझं तुम्ही घेऊन चालत आहात अँड परिस्थितीने खूप जास्त तुम्हाला झुकवलं आहे, वाकवलं आहे, त्रास झालेला आहे, बर्डन निर्माण झालेला आहे, एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांच्या खाली तुम्ही, ओझ्याखाली तुम्ही दबलेले आहात असंही येथे दिसून येत आहे. परंतु जबाबदाऱ्या तर स्वीकारलेल्याच आहेत तुम्ही, त्या कोठेही टाकून दिलेल्या नाही आहेत किंवा दुसऱ्या कोणावरती तुम्ही ढकललेल्या नाही. तर ह्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः एकट्याने पेलत आहात, एकटेच आहात आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सगळ्या संकटांना एकट्यानेच तोंड देत आहात. तर इट्स अ व्हेरी बर्डनची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. एक प्रकारचं अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांखाली तुम्ही येथे अडकलेले
दिसून येत आहात. कलेक्टिव्हची एनर्जी आहे. ओके, पण येथे कोठेही परमेश्वराने तुम्हाला एकटं सोडलेलं नाही. परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. एक आशीर्वाद तुम्हाला त्यांचा असतो नेहमी. त्यामुळे तुम्ही जी काही कठीण परिस्थिती असेल त्यातून लीलया बाहेर पडता, एक सहजपणे बाहेर पडता. कारण की परमेश्वरांचे तुमच्यावरती, तुमचे गुरूंचे, जे कोणाची तुम्ही भक्ती करता, तुमच्या इष्टदेवतेचे खूप जास्त ब्लेसिंग्स तुमच्यासोबत आहेत, आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. सो त्यामुळे हे ज्या काही ओझ्याखाली तुम्ही असता त्यामध्येही तुम्हाला एक प्रकारचा आल्हाददायक अनुभवही मिळतो, आरामही मिळतो, असेही आपल्याला कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे 3 ऑफ कप्सचं कार्ड. सो 3 नंबर आपल्याला माहिती गुरूंशी संलग्न आहे. 3 नंबर हा गुरु महाराजांचा आहे. तर नक्कीच येथे जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते गुरु महाराजांचे भक्त आहेत, ते दत्तगुरूंची सेवा करतात, नेहमी त्यांच्याशी कनेक्टेड असतात, किंवा त्यांचे जे कोणी आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असतात. नेहमी काही प्रश्न असेल जीवनातील तर त्याही बाबतीमध्ये ते सतत गुरूंचं मार्गदर्शन घेत असतात, सतत त्यांच्याशी संवाद साधत असतात. कम्युनिकेशन असतं त्यांचं सुरू. मे बी ते प्रार्थनेतून असो, पूजामधून असो, भक्ती मार्गातून असो, किंवा ज्ञान मार्गातून असो, असे येथे दिसून येत आहे. गुरूंच्या कृपेमुळेच त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक सक्सेसफुल अनुभवही घेतलेले आहेत. जरी बर्डन असेल, जरी जीवनामध्ये दुःख, अशांतता होती, एक प्रकारच्या जबाबदाऱ्यांचं खूप जास्त ओझं होतं, परंतु त्यामध्येही त्यांना यश मिळालेलं येथे दिसून येत आहे. सेलिब्रेशन्स त्यांनी साजरं केलेलं आहे. अँड सध्याची कलेक्टिव्हची एनर्जी अशी दिसून येत आहे, मे बी असू शकतं जे काही दुःख संकट होते ते कमी होत आहेत. अँड सध्याची एनर्जी त्यांची सक्सेसफुल म्हणजे जीवनामध्ये यशाकडे त्यांना घेऊन जात आहे. एक यशस्वी मार्गक्रमण करताना सुद्धा काही लोकांच्या बाबतीमध्ये एनर्जी येथे पीक झालेली आहे. अँड ही सर्व त्यांच्या गुरूंची कृपा आहे. बट काहींच्या बाबतीमध्ये असंही दिसून येतंय की त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप जास्त आहेत. ऑप्शन्स मीन्स जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे, धनधान्याची ऑपॉर्च्युनिटी आहे, बिझनेसची आहे, मॅरेज रिलेटेड ऑफर आहेत, मे बी असू शकतो लव्ह रिलेशनशिपमध्येही ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. बट एक नेगेटिव्ह एनर्जीनी त्यांना कुठेतरी येथे घेरलेलं आपल्याला दिसून येत आहे. सो 2 प्रकारच्या एनर्जीज येथे जाणवत आहे. एक जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्हिटीकडे मार्गक्रमण करत आहे, तर दुसरी जी एनर्जी येथे दिसून येत आहे त्यांना नेगेटिव्हिटीने येथे कुठेतरी घेरलेलं आहे. एक प्रकारे अशाही प्रकारची कलेक्टिव्हची 2 टाईप्सची एनर्जी आपल्याला येथे पीक झालेली आहे. तर पाहूया आपण ही जी काही निगेटिव्हिटी होती, बेचैनी होती, अशांतता होती, एक प्रकारची घबराहट होती, मनामध्ये नकारात्मक एनर्जींनी घेरलेलं होतं, तर काहींच्या बाबतीमध्ये ह्या एनर्जीमध्ये आता चेंजेस सुरू झालेले आहे. अँड दे आर गोइंग टुवर्ड्स टू सक्सेसफुल एनर्जी अँड पॉझिटिव्ह एनर्जी. सो पाहूया गुरूंचं हे जे मार्गक्रमण होत आहे, रेट्रोवेट होत आहे, तर ते तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारची समृद्धता घेऊन येत आहे अँड कुठल्या प्रकारच्या ब्लेसिंग्स तुम्हाला गुरूंकडून मिळत आहे, तर ते आपण पाहूया आता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. शिव परमात्मा, शिव पिता परमात्मा, प्लीज गाइड मी. डिवाइन प्लीज गाइड मी. दत्त गुरु महाराज प्लीज गाइड मी. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही एनर्जी आलेली आहे, जी काही एनर्जी आपल्याला पीक झालेली आहे, तर येथे दिसून येत आहे जी काही इथून मागे निगेटिव्हिटी होती, नकारात्मक ऊर्जांनी तुम्हाला घेरलेलं होतं, एक प्रकारच्या बाधा करणीमध्ये तुम्हाला गुंतवण्यात आलेलं होतं, तुम्हाला बांधण्यात आलेलं होतं, तुमच्या लव्ह रिलेशनशिपवरती निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव होता, नकारात्मक एनर्जींनी तुमचे नाते खराब केलेले होते, तुमचा बिझनेस ठप्प केलेला होता, तुमच्या जॉबच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत होते, नवीन नाते निर्माण होत नव्हते, मॅरेजच्या रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवत होते, मे बी ज्यांचे वैवाहिक जीवन होते त्यामध्ये सुद्धा भांडणं, वादविवाद इथून मागच्या काळामध्ये आपल्याला दिसून आले. आपल्याला हेही माहिती आहे भारत पाकिस्तानचं जे काही युद्ध झालं
तर त्यामध्ये अनेक निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव येथे दिसून आला आणि हे संघर्ष तर चालूच राहणार आहे. परंतु येथे आपल्याला माहिती आहे डिव्हाइन एनर्जीज ज्या प्रकारे निगेटिव्ह एनर्जीज आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतात, त्याच प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा ह्या निगेटिव्ह एनर्जीला हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असतात. सो त्यामुळे हे जे युद्ध होतं ते थांबलेलं आहे आपल्याला असं वाटतंय, बट निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या कुरापती काही थांबवणार नाहीये. तर पुढे आपल्याला दिसून येईल की हे जे कोणी कुरापती करणारे लोक आहेत त्यांचा प्रभाव वाढेल, परंतु त्याचबरोबर जे काही पॉझिटिव्ह एनर्जीचा उदय होत आहे, जे काही नकारात्मकतेवरती विजय करणारी पॉझिटिव्ह एनर्जी वाढत आहे, तर येथे दिसून येत आहे तर त्यांचाही उदय होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही निगेटिव्ह एनर्जी आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह आध्यात्मिक एनर्जी दोन्हींचाही खूप मोठा प्रभाव आपल्याला पुढील काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. सो ही निगेटिव्ह एनर्जी जी काय आहे ती तुमच्या जीवनातून बॅकफायर व्हावी यासाठी मी डिव्हाइनला प्रार्थना करते, गुरूंना प्रार्थना करते, तसेच आपले जे कोणी डिव्हाइन स्पिरिट गाईड्स आहे, एंजल्स आहे त्यांनाही प्रार्थना करते. बिकॉज पुढील काळामध्ये तुमच्या स्पिरिच्युअल कार्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे, तुमच्या आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही वाढ करताना दिसून येत आहे. गुरु माहिती आहे आपल्याला आपल्यातील अज्ञानाचा जो काही अंधकार आहे तो दूर करतात अँड एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता घेऊन येतात, ज्ञानामध्ये वृद्धी घेऊन येतात. एक प्रकारची आपलं जे ज्ञान आहे त्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते. मुलांचा अभ्यासामध्ये मन नाही लागत, तर अशा मुलांच्याही अभ्यासामध्ये इथून पुढे दिसून येईल की खूप जास्त त्यांचा अभ्यासाकडे लक्ष लागेल, त्यांच्या करिअरकडे लक्ष लागेल. त्यांच्या जीवनातील जी काही निगेटिव्हिटी होती, ज्यांनी त्यांची बुद्धी भ्रमित केली होती, तर ती ही एनर्जी येथून बॅकफायर होताना दिसून येत आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. जे कोणी तुमचे इष्टदेव आहे, जे काही तुम्ही ज्या गुरूंची सेवा करता त्यांचीही तुम्हाला इथे नाव लिहाय कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. तसेच इष्टदेवतेचंही तुम्हाला इथे नाव टाईप करायचं. तर येथे दिसून येत आहे ही जी काही एनर्जी होती, निगेटिव्ह एनर्जी होती, तर ती निघून जात आहे, खाली मान घालून निघून जात आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानची जी काही कुरापत होती त्यांना 2 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे खाली मान घालून निघून जावं लागलं, त्याच प्रकारे तुमच्याही जीवनातून ही निगेटिव्ह एनर्जी निघून जात आहे. एक प्रॉस्पेरिटी येत आहे, वैभव येत आहे, एक प्रकारचं पोझिशन पद तुमच्याकडे येत आहे, एक ऑपॉर्च्युनिटी चांगली येत आहे, दिसून येतं. ही जी एम्प्रेसची एनर्जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे अँड खूप जास्त प्रमाणात तुम्हाला धन, धान्य, ऐश्वर्य अँड न्यू रिलेशनशिप, एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे असंही आपल्याला येथे दिसून येत आहे. आपल्याला दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जी तुमच्या कार्यामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जे काही तुम्ही चांगलं कार्य करत आहात त्यामध्ये विघ्न घालण्याचाही प्रयत्न करत आहे. सो निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला सतत टॉर्चर करतील, सतत मध्ये मध्ये तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील. तुम्हाला एका प्रकारे येथे दिसून येत आहे तुमच्या चांगल्या कार्यामध्ये ते डिस्टर्ब करण्याचा येथे प्रयत्न सुद्धा करताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु ही जी काही एनर्जी आहे ती दूर निघून जात आहे. पुढील 6 आठवड्यामध्ये ही एनर्जी किंवा 6 दिवसामध्ये ही एनर्जी आपल्याला दिसून येईल, निघून जात आहे. सो गुरूंचा तुमच्यावरती खूप जास्त प्रभाव इथून पुढच्या काळामध्ये दिसून येत आहे. 3 नंबरचं कार्ड अगेन आलेलं आहे. सो येथे दिसून येत आहे तुमच्यासाठी लाभदायक आहे, सकारात्मक आहे. तुमच्यासाठी हे रेट्रोवेट, हे जे गोचर होत आहे, हे परिवर्तन होत आहे, तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही जे काही मेडिटेशन केलेलं आहे, ध्यानधारणा केलेली आहे, तुमच्या कार्याचं फळ तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. लोकांनी जे काही तुम्हाला इथून मागे टॉर्चर केलं, तुमच्याविषयी अफवा पसरवल्या, तुमच्याविषयी काही ना काहीतरी बोलणं त्यांनी सुरू ठेवलं, तर तेही येथे थांबताना दिसून येत. बिकॉज तुम्ही शांत राहिलात अँड तुमच्या ह्या शांतीचा जो शक्ती एक निर्माण झाली, तर त्या शक्तीचा प्रभाव आपल्याला येथे दिसून येत आहे. तर नक्कीच दिसून येते काहींच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट सुद्धा येऊन गेलेला आहे, एक मोठा घटनाक्रम घडून गेलेला आहे, एक मोठा दुःखदायक प्रसंग मागील 18 महिन्यामध्ये घडून गेलेला आहे असंही येथे दिसून येत आहे. सो हा टॉवर मुवमेंट आहे ज्यामुळे तुम्ही दुःखी झालात. एक प्रकारे पौर्णिमेच्या अराउंड, अमावस्येच्या अराउंड तुमच्या जीवनामध्ये वादविवाद होतात, तुमच्या घरामध्ये संघर्ष निर्माण होतो, एक प्रकारची उदासीनता तुमच्या मनामध्ये निर्माण होते. तर ही जे काय परिस्थिती आहे ती दूर निघून जाऊन आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे, एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करतंय तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्यांच्या स्वप्न होतं घर बांधण्याचं,
ज्यांच्या जीवनामध्ये ते पाहत होते प्लॉट घेण्याचं किंवा इतरही काही स्थावर मालमत्ता किंवा स्टॅबिलिटी ते पाहत होते. म्हणजे स्टॅबिलिटी मीन्स सेट होणं, एखाद्या जागेवरती त्यांना स्थिर व्हायचं होतं. तर असंही ज्यांच्या मनात होतं तर तेही पूर्ण होताना पुढील 4 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. एक पॉझिटिव्हिटी येत आहे. तुमचं जे स्वप्न होतं सुखी संसाराचं, घराचं, तर तेही पूर्ण होताना इथे दिसून येत आहे. तसे ज्यांच्या ट्विन फ्लेम कनेक्शन आहेत तर त्या कनेक्शनमध्ये सुद्धा त्यांना प्रगती होताना दिसून येत नव्हती. बिकॉज ऑफ खूप जास्त पापग्रहांचा प्रभाव होता, तर तोही निघून जाताना दिसून येत आहे. खूप जास्त त्यांच्याही जीवनामध्ये कम्युनिकेशन ज्यांचं थांबलेलं होतं, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होतं, तर त्यामध्येही चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. एक चांगलं कम्युनिकेशन, एक सुसंवाद, एक पॉझिटिव्ह चेंजेस ट्विन फ्लेम कनेक्शन मध्येही आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. तर येथे दिसून येत आहे ज्या काही गोष्टी होत्या तर त्या बदलत आहेत. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी होत आहे, भाग्य वृद्धी होत आहे, पॉझिटिव्ह चेंजेस अँड मागच्या कर्माचे फळही तुम्हाला मिळत आहे. जे काही पुण्यकर्म तुम्ही केलेले आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. पास्ट लाईफचे कनेक्शन होते त्यामध्येही आपल्याला दिसून येईल. जो काही मनमुटाव होता, जे काही तुमचं बोलणं होत नव्हतं, मे बी असू शकतं वादविवाद झाले असतील, तर तेही येथे त्यामध्ये रिलीज होताना दिसून येत आहेत. अँड खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे, सेलिब्रेशन येत आहे. मे बी काहींना कन्सिव्ह करण्यामध्ये, बेबी आपल्याला माहिती गुरुग्रह हा संतान वृद्धीचाही कारक आहे, तर तोही तुमच्या जीवनामध्ये जी काही संतान वृद्धी होणार आहे तुमच्या जीवनात, ज्यांना कन्सिव्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम्स होतं तर त्यांच्याही जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे. तर हे दिसून येते. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड तुमच्या जीवनाचे सर्व प्रश्न आता दूर करत आहे. ते कालचक्र जे आहे ते तुमच्या बाजूने फिरताना आपल्याला येथे दिसून येत आहे. तुम्हाला माहिती आहे की हेल्थमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होते. मलाही 1-2-3 दिवसापासून खूप थ्रोट्समध्ये सुद्धा इन्फेक्शन जाणवत होतं बिकॉज ऑफ हे ट्रॅव्हलिंग वगैरे. सो त्यामुळे तर हेल्थ इश्यू सुद्धा काहींना जाणवत असतील, आरोग्याच्या तक्रारीही काहींना जाणवत असतील. मे बी असू शकतं हातपाय दुखणे किंवा इतरही व्हायरल इन्फेक्शन्स किंवा इतरही स्टमकशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स, पोटाच्या तक्रारी, असेही हेल्थ इश्यू होते तर तेही आता दूर होताना दिसून येत आहे. गुरुचं हे जे रेट्रोवेट आहे ते तुमच्यासाठी सक्सेसफुल एनर्जी घेऊन येत आहे. तर तुम्हाला नक्कीच ह्या एनर्जीला क्लेम करायचं आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड सक्सेस तुमच्याकडेच येत आहे. तुमच्या जीवनातील निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जो आहे तो दूर निघून जात आहे. तर ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच गुरुदेव दत्तांच्या नावानेही तुम्हाला कमेंट करायची. जय गुरुदेव म्हणून सुद्धा तुम्ही येथे कमेंट करू शकता. तसे जे कोणी ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहे त्यांनी 1111 म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. रिडिंग नक्की क्लेम करा, कारण की हे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी अँड सकारात्मकता घेऊन येत आहे. सो थँक्यू सो मच. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवी आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करा. बिकॉज कॉन्टॅक्ट तुम्ही फोनवरती करता तर ते घेणं शक्य होत नाही. सो तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तुमचे प्रश्न पाठवून ठेवा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय लगेच देत असते. सो नक्कीच व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. रिडिंगला क्लेम करा. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहे. तर हा गुरु ग्रहाचं जे रेट्रोवेट आहे ते तुमच्या जीवनामध्ये खूप चांगलं पॉझिटिव्हिटी घेऊन यावी, तुमच्या जीवनामध्ये आनंद, सकारात्मकता घेऊन यावी, यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते. तुम्हीही करा अँड असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. अँड आवडले तर शेअरही करत जा. थँक्यू सो मच.